नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टॅली प्राईममधील बिल सेटलमेंट ही कन्सेप्ट पाहणार आहोत. बिल सेटलमेंटमध्ये आपल्याला नॅशनल एंटरप्राइजेस कोल्हापूर ही कंपनी आपल्याला क्रिएट करावी लागेल. लेजर्स अकाउंट कसे ओपन करायचे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. अनुपम ट्रेडिंग कंपनी, सनरी क्रेडिटर्स, डेटर्स, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट या पद्धतीनं लेयर्स क्रिएट करायचे. या एक्झाम्पलमध्ये आपण इन्व्हेंटरी सिस्टीम सोबत ठेवलेली नाही आहे, त्याचं एक्झाम्पल केलेलं नाही, तेही आपण करू शकतो. मात्र या एक्झाम्पलची सर्वात पहिली कन्सेप्ट किंवा कंडिशन आहे की आपल्याला बिल्स बाय बिल अकाउंट मेंटेन करायचे आहेत. तर या पद्धतीने गुड्स परचेस फ्रॉम अनुपम ट्रेडिंग कंपनी, बिल नंबर 201, 20,000 रुपये, 30,000 रुपये या पद्धतीने हे सेल्सच्या एंट्रीज आणि परचेसच्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. मी दोन दोन एंट्रीज करून आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दाखवेन आणि राहिलेल्या एंट्रीज आपण स्वतः कराव्यात. आणि दोन दोन एंट्रीज करून झाल्यानंतर ह्या सर्व एंट्रीज आपण करून बघितल्यानंतर आपल्याला आउटस्टँडिंग बिल्स हे रिपोर्ट पाहायचे आहेत आणि तिथून एकत्रितपणे मला रिपोर्ट बघितल्यानंतर हे एकत्रितपणे त्याचं बिलचं पेमेंट आलं असेल तर त्याची एंट्री, एका एंट्रीमध्ये ह्या सर्व गोष्टी कशा घ्यायच्या हे आपल्याला आजच्या एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे. हे एक्झाम्पल डाउनलोड डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोडची लिंक आपल्याला दिलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमधून डाउनलोडची लिंक डाउनलोड करा आणि प्रॅक्टिकल स्टार्ट करा. तर सुरू करूया आपण आजचं प्रॅक्टिकल. कंपनी क्रिएट करून ठेवलेली आहे. चार्ट ऑफ अकाउंट्स मला फास्ट लेजर अकाउंट्स क्रिएट करून घ्यायचे आहेत. चार्ट ऑफ अकाउंट्स, लेजर, मल्टी मास्टर्समधून मी आता हे लेजर अकाउंट्स क्रिएट करतो आहे. ऑल आयटम्स, सनरी क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्स, सनरी डेटर्स, तर या पद्धतीने आपण मल्टिपल लेजर्समधून सर्व लेजर्स क्रिएट केलेले आहेत. आता आपल्याला वाउचर एंट्रीज करायची आहेत. पण वाउचर एंट्री करण्यापूर्वी आपल्याला जे सेटिंग करायचे आहेत त्याच्यासाठी म्हणून आपण F11 की प्रेस करू आणि इथे मेंटेन अकाउंट्स, इनेबल बिल वाईज एंट्री यस करावं लागेल. बाकीचे सर्व ऑप्शन्स आपण नो केलेले आहेत, मात्र इथे हे दोन ऑप्शन्स आपल्याला यस करायचे आहेत. कंट्रोल A, वाउचर्स, F8, F9 परचेस, त्यामुळे मी परचेसवरती क्लिक करतो. इनवॉइस नंबर 201, डेट परचेस इनवॉइसची दिलेली नाही आहे. अनुपम ट्रेडिंग कंपनी, अनुपम ट्रेडिंग कंपनीकडून आपण आता इथे आयटम्सचे डिटेल आपल्याला विचारत आहेत. तर आपण ह्या एक्झाम्पलमध्ये आयटम्सचे डिटेल्स घेतलेले नसल्यामुळं आपण त्याचा मोड जो आहे तो चेंज करूया. ॲज वाउचर हा मोड आपण घेऊया. आपण सेल्सची इनवॉइसची एंट्री करू शकतो, त्या पद्धतीने डायरेक्टली जाऊ शकतो. आपण आयटमसह सेल्स इनवॉइस करून बघायला हरकत नाही. एंटर, परचेस अकाउंट, सेल्सची एंट्री आपल्याला करायची आहे. F8 सेल्स. पुन्हा कोणाला माल विकलेला आहे? पुष्पक ट्रेडिंग कंपनी. चेंज मोड ॲज वाउचर. पुष्पक ट्रेडिंग कंपनीला आपण माल विकलेला आहे. 30,000 रुपयेचा माल विकलेला आहे. न्यू रेफरन्स, इनवॉइस नंबर 101. त्याला काही आपण क्रेडिट डेज जर देणार असू तर तेही आपण इथे क्रेडिट डेज देऊ शकतो. त्यासाठी पुन्हा एक आपण एक्झाम्पल करणार आहोत. त्यामध्ये आपण बिल वाईज ॲनालिसिस, एज वाईज ॲनालिसिस करून पाहणार आहोत. तर आपण दोन एंट्रीज करून पाहिल्या. अजून एक एंट्री आपण करून पाहू. तारीख 2 एप्रिल, SM प्रायव्हेट लिमिटेड, 28,000. याप्रमाणे माल विकलेले आहेत. उर्वरित एंट्रीज आपण करून घ्याव्यात आणि मग आपण आउटस्टँडिंग बिल स्टेटमेंट पाहूया. आपल्या सर्व एंट्रीज झालेल्या असतील. आपल्या सर्व एंट्रीज झाल्यानंतर आपल्याला त्या सर्व एंट्रीज जर चेक करायच्या असतील तर आपण डेबुकमध्ये येऊ शकतो. डेबुकमध्ये आल्यानंतर अल्टर F2 पीरियड कमांड देऊन 1 एप्रिल ते 31/3 जर पाहिले तर सर्व सेल्स परचेसचे ट्रान्झॅक्शन्स आपल्या स्क्रीनवरती दिसतील. हे स्क्रीनवरती आपल्याला सेल परचेसचे सर्व ट्रान्झॅक्शन्स व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला आता
त्याचं आउटस्टँडिंग लिस्ट बघायची आहे. आउटस्टँडिंग लिस्ट बघण्यासाठी डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आउटस्टँडिंग, रिसिवेबल हे आपले माल जे काही आपण विकलेला होता त्या मालाचे सेलचे बिल्स आहेत आणि त्यांचे येणे बाकी आपल्याला इथं दाखवते आहे. आपण इथे एज वाईज ॲनालिसिससुद्धा करून पाहू शकतो. आपल्याला 30 दिवसापर्यंतचे बिल किती आहेत, 60 दिवसापर्यंतचे बिल किती आहेत, 90 दिवसाच्या वरती बिल किती आहेत, हे सुद्धा आपण इथे ॲनालिसिस करू शकतो. हे आपल्याला बघितल्यानंतर आपल्याकडे एक पार्टी आलेली आहे पुष्पक कंपनी आणि त्यांनी सांगितलं की मला माझे सर्व बिल नील करायचे, सर्व बिलांचे पेमेंट करायचं आहे. तर साधारणतः त्या पार्टीची बिलं किती आहेत हे आपल्याला चेक करायचं असतील तर मी परत सांगतो कुठून आलो, डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आउटस्टँडिंग. आता मी लेजर घेतो आहे. कुणाचं आपल्याला बघायचं तर पुष्पक ट्रेडिंग कंपनीचं बघायचं. पुष्पक कंपनीचं आपण एंटर केलं की आपल्याला त्याचे आउटस्टँडिंग लिस्ट मिळते. 101 बिल नंबर आहे, 104 आहे, 106 आणि 107. तर पार्टी 31 जुलैला आपल्याला सांगते की मला हे सर्व कॅश त्याची पे करायची आहे. तर त्याचा 4 एंट्रीज करण्याऐवजी आपण इथं सेटल बिल या कमांडवरती क्लिक करू. किती तारीख, 31/7, किती बिल देणार आहेत कॅश. तर आता कुठल्या बिलांसाठीचं आपल्याला सेटलमेंट करायची आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे काय झालं की इथे फक्त एकच अमाऊंट आलेली आहे, एकाच बिलाचं रेफरन्स आलेला आहे. आता 1 बाय 1 तुम्ही इथे सिलेक्ट करणार की तिथून आपल्याला ऑटोमॅटिकली हवं आहे, तर आपल्याला तिथून ऑटोमॅटिकली हवं आहे. त्यामुळे मी हे परत कॅन्सल केलं, एस्केप केलं. आता मला काय करावं लागेल, मला हे सर्व बिल्स शिफ्ट की आणि ॲरो कीच्या माध्यमातून सिलेक्ट करावे लागतील. मी 4ही बिल सिलेक्ट केलेले आहेत. सेटल बिल 2 जुलै कॅश, एवढी मोठी अमाऊंट कॅशमध्ये घेत नाही पण आपला एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण इथे घेतो आहोत. मी कॉमन नॅरेशन दिलेलं आहे, एंटर. तर इथे आपल्याला 4ही बिल्स कंबाईन इथे दिसतील, ते नॅरेशनही आपल्याला इथं आलेलं दिसेल. कंट्रोल ए. या पद्धतीने आपण आपला वेळ वाचवू शकतो, पार्टीशी सहज बोलू शकतो, आणखीन वेळही वाचवू शकतो. तारीख आपण बदलू नंतर. आता दुसरं आणखीन आपल्याला बघायचं आहे अनुपम ट्रेडिंग कंपनी. अनुपम ट्रेडिंग कंपनीचे सुद्धा आपल्याला इथे सर्व बिल्स दिसत आहेत. 201, 295, 359 आणि 109 हे सर्व बिलं मला पेमेंट करायचे. तर शिफ्ट की आणि ॲरो कीच्या माध्यमातून मी सर्व बिल सिलेक्ट केले आणि सेटल बिल कमांडवरती क्लिक केलं. पेमेंट किती तारखेला, 1/8 कॅश. मी इथे नॅरेशन लिहिलं, एंटर केलं. ती स्क्रीन आपल्याला कन्फर्मेशनसाठी इथे सर्व स्क्रीनवरती ऑप्शन्स दिसत आहेत, तर आपल्याला ते चेक करावं लागेल. आता चेक करण्यासाठी म्हणून मी काय करतो आहे, डिस्प्ले अकाउंट बुक्स, लेजर, अनुपम ट्रेडिंग कंपनी, अल्टर F2, सर्व आयटम्स आपल्याला दिसत आहेत. आणि इथे 1 जुलैला जी एंट्री केलेली आहे ती सेल्सची एंट्री आहे. आपण त्यांच्याकडनं 3 वेळेला माल परचेस केलेला होता आणि एकदा माल त्यांना आपण विकलेला आहे. 3 वेळेला माल आपण परचेस केला होता आणि एकदा आपण माल विकलेला आहे. फक्त याची खात्री करून घेऊया. 1 एप्रिलला परचेसची एंट्री आहे 20,000ची. 2 मेला अनुपम ट्रेडिंग कंपनीकडून परचेसची एंट्री आहे. त्यानंतर 1 जूनला अनुपम ट्रेडिंगकडून परचेसची एंट्री आहे. मात्र 1 जुलैला आपण अनुपम ट्रेडिंगला माल विकलेला आहे, याची आपण खात्री केली. पुन्हा आपण आता बिल सेटलमेंटमध्ये जाऊ. स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग, लेजर, अनुपम ट्रेडिंग कंपनी. आता आपल्याला हे 4ही बिलं सेटल करायची आहेत, त्यामुळं सेटल बिल 2 जुलै कॅश, बिंग कॅश पेड. आता याच्यामध्ये काय झालं की 3 बिलांचे पैसे आपल्याला द्यायचे होते आणि एका बिलाची अमाऊंट यायची होती. दोन्हीची एंट्री कंबाईन झालेली आहे आणि आपण राहिलेले 24,500 रुपये इथे पे करतो आहोत. एंटर. तर अनुपम ट्रेडिंग कंपनीकडून जे येणं होतं एका बिलाचं ते पैसे आपण वजा करून राहिलेले सर्व पैसे आपण त्या पार्टीला दिलेले आहेत. तिसरी एंट्री आपल्याला SM प्रायव्हेट लिमिटेडची पाहायची आहे. SM प्रायव्हेट लिमिटेडची सर्व बिलं आपल्याला इथे दिसत आहेत.
पुन्हा आपण ते सिलेक्ट करू, सेटल बिल, एंटर, कॅश. आता यांनी आपल्याला चेक दिलेला आहे, त्यामुळे मला इथे अकाउंट नाही आहे, तो क्रिएट करावा लागेल. आपल्याला ICICI बँकेत ICICI बँक मी क्रिएट केलं, बँक अकाउंट. बाकीचे डिटेल्स मी कंट्रोल A नी सेव्ह केलं. चेक रिसिव्ड and deposited in bank, control A, instrument date 1 ऑगस्ट असं मी तिथं दिलं. आणखीन पुढे गेलो. त्याची तारीख बदलायची खरं तर राहिली आहे, आपल्याला ती एंट्री परत अल्टर करता येईल. F2 31 ऑगस्ट. आपण पुन्हा आता पुढचं कंपनी, शेवटचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं राजश्री कंपनी, तेही सिलेक्ट करू. राजश्री कंपनीची दोन्ही बिलं आपल्याला सिलेक्ट करायचे. शिफ्ट कीनं आपण सिलेक्ट केली, सिलेक्ट सेटल बिल. त्यांनीही चेक आपल्याला दिलेला आहे, किती तारखेला दिलेला आहे, 31 ऑगस्ट. ICICI बँकेत आपण भरलेला आहे, कंट्रोल ए 31 ऑगस्ट इथे मी तारीख दिली आणि कंट्रोल ए केलं. या पद्धतीनं आपण चेंजेस, सेटल बिल ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. आता हे सेटल बिल करत असताना SM प्रायव्हेट लिमिटेडचं अकाउंटचं जी एंट्री आहे ती जर समजा आपली चुकली असेल तर आपल्याला तेही दुरुस्त करता येईल. अकाउंट बुक्स लेजर SM प्रायव्हेट लिमिटेड. आता इथे आपल्याला हे 2 जुलैला रिसिप्टची एंट्री झालेली आहे, ती 1 ऑगस्टला आहे, तर इथे आपण 1/8 असं करू आणि कंट्रोल ए करू, तर आपल्याला ती एंट्रीसुद्धा तारीख वाईज दुरुस्त करता आलेली आहे. तर बिल सेटलमेंट, मल्टिपल बिल्स ॲट अ टाईम आपल्याला रिसिप्ट किंवा पेमेंट करायची असेल तर ही नवीन कन्सेप्ट टॅली प्राईमने आपल्याला दिलेली आहे, ती मी आपल्याला या एक्झाम्पलच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेली आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.